बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री अनिल भालेराव लिखित कथा जगणं आणि मरणं. ए शोभे, मी आहे तोपर्यंत ठीक आहे ग तुझं. पुढं कसं व्हायचं? आता माझंही वय झालं. सायरा आजी भावनिक होऊन बोलत होती. ए आजे, असं नको न बोलू, शोभा खालच्या आवाजात म्हणाली. अजय, मला आठवतं मी कोणाची कोण, माझं या जगात कोणीच नाही ग तुझ्याशिवाय. नाहीतरी तूच मला सांगितलं ना, मी म्हणजे सापडलेली मुलगी तुझ्या मुलीस. शोभा बोलत होती. हो बेटे, तुझं कोणीच नाही. माझ्या लक्ष्मीनं तुला आणलं तेव्हा तू काही तासांचीच होतीस. तीच तुझी जन्मदात्री, पण या कुढीत जीव असेपर्यंत तू माझीच आहेस. तुला उन्हात पडू देणार नाही, असं आजीनं म्हणता शोभा खालची उठून सरळ आजीच्या कुशीत जाऊन बसली. तिला सुरकुतलेल्या हातांची ऊब हवी हवीशी वाटायची. ती पुढं बोलू लागली. अजय, तू आजी नाहीस माझी. तू माझी आई आणि सर्व काही आहेस. लक्ष्मी माझी जन्मदात्री नसली तरी तिनं तुझ्याकडे सुपूर्द करून समाधानाने डोळे मिटले आणि कर्तव्य पार पाडलं आपलं. जी कोणी माझी जन्मदात्री असेल तिनं हे पाप केलं, पण पण मी कोणतं पाप केलं होतं की मला संडासात टाकून गेली? शोभा अधिक हळवी होऊन बोलत होती. कसलं पाप आणि कसलं पुण्य, ह्या माणसांनीच केल्या आहेत या पाप पुण्याच्या भिंती. लग्न केलं की पुण्य आणि लग्न अगोदरचं केलं की पाप. फक्त एका काळ्या धाग्यामुळं पापाचं पुण्यात रूपांतर होते. किती सोपे आहेत ना हे रीतिरिवाज. फक्त सोयीचं, जेवढी चूक बाप्याची तेवढीच बहीची सुद्धा. जिभेला चटक लागावी तशी ही वासना. लग्ना अगोदर ही वासना आणि लग्नानंतर ही वासनाच. तूही याच वासनेची चिंगारी असशील. अख्ख्या आयुष्यात खूप पाहिलं माझ्या डोळ्यांनी. आजी अनुभवाचे बोल सांगत होती. चल, बस झालं आजच्याला, चल झोपूया. आजीनेही शोभाला जवळ घेऊन पांघरून घातलं. सोयराबाई आता 80च्या जवळपास होती. कळायला लागलं तेव्हापासून मुंबईच्या महानगरपालिकेत ती कामाला होती. पिढ्यानपिढ्या सफाई कामगाराची जागा वारसा हक्कानं मिळायची. एकेकाळात सोयराबाईच्या आईवडिलांनी डोक्यावरून मैला वाहिला होता. सोयराचा नवराही महानगरपालिकेत सफाई कामगार. तो बाई बाटलीवाला होता. सोयराबाई लग्नाची आणि जानकी रखेल. सोयराला लक्ष्मी नावाची मुलगी आणि जानकीला नाऱ्या आणि विष्णा ही 2 मुलं. नवरा दारू पिऊन खंगून खंगून मेला. जानकी गुप्तरोगानं मेली. तिघा पोरांना सोयरानेच लहानचं मोठं केलं. पोरांना तिने खूप शिकवायचा आटापिटा केला, पण पोरं नाही शिकली. सोयराबाईला वाटायचं या पोरांनी खूप शिकावं, खूप शिकून मोठं व्हावं. गटार कामाच्या जीवनात आयुष्य म्हणजे किड्या मुंगीचं जीवन. आयुष्य घाणीत काढायचं. नाऱ्या विष्णाला सोयराबाईनं पोटच्या पोरासारखं वागवलं. पण म्हणतात ना, कितीही सख्य प्रेम केलं तरी ते सावत्रच ठरतं. तसंच झालं सोयराबाईच्या प्रेमाचं. पोरं बेईमान निघाली. शाळेच्या नावाने घरातून जायचं आणि रेल्वे प्लॅटफॉर्मवर बूट पॉलिश करून पैसे कमवायचे. आलेल्या पैशातून जुगार खेळणे, दारू पिणे हे धंदे त्यांचे सुरू होते. सोयराबाईने प्रयत्न करून पाहिले, पण व्यर्थ. अखेर तिच्या आणि नवऱ्याच्या जागेवर दोघांना कामाला लावलं. लक्ष्मी त्यांच्यात मोठी होती. तिचं लग्न लावून दिलं. जवळचाच नातलग असणारा भाचा परशुरामशी. परशा स्वभावाने चांगला आणि निर्व्यसनी. तोही महानगरपालिकेत सफाई कामदार. 2 वर्ष झाली तरी त्यांना मूलबाळ नव्हतं.
वैद्यकीय तपासणी केली तेव्हा लक्ष्मीला मूलबाळ होण्याची सुतराम शक्यता नव्हती. असंच एकदा दुपारच्याला जेवून खाऊन ते बसले होते. घरात दोघांनी किती बोलायचं म्हणून दोघं शांत बसून होते. अखेर लक्ष्मीनेच कोंडी फोडली. अहो, आपल्याला मूलबाळ नाही. बायका मला वांज म्हणतात. मारणाऱ्याचा हात पकडला जातो पण बोलणाऱ्याचं तोंड नाही पकडता येत. लोक असं बोलतात म्हणून काय आपण निराश व्हायचं? सर्व प्रश्नांची उत्तरे असतात. आशावादानं तो म्हणाला. पण आजचं काय? असू दे, काय व्हायचं ते होणार. आपण फक्त निमित्त. परशुराम तसा खूपच समजदार. 10वी शिकलेला, पण परिस्थितीमुळे महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून लागला. खाजगी कंपन्या धडाधड बंद पडल्या. त्यामुळे कित्येक बेरोजगार निर्माण झाले होते. हे त्यानं पाहिलं होतं. म्हणून लोक पूर्ण भाकरी खातील, आपण अर्धीच खाऊ, पण सुरक्षित राहू या भावनेने कायमस्वरूपी कामगार म्हणून तो महानगरपालिकेत कामाला लागला होता. त्या दिवशी नेहमीच्याच वेळेप्रमाणे लक्ष्मी 3 वाजता उठली. परशुराम 4ला घर सोडायचा. त्याला सकाळी चहा प्यायला लागत असे आणि न्याहारी बांधून घ्यावी लागायची. सवयीप्रमाणे ती महानगरपालिकेच्या वस्तीतल्या शौचालयात गेली. तिला रडण्याचा आवाज आला. संडासात अर्भक पडलेलं होतं. आजूबाजूला कोणीच नव्हतं. तिला थोडीशी भीतीही वाटली, पण त्या अर्भकाची अवस्था पाहून तिला दया आली. तिनं पदरात गुंडाळून ते अर्भक घरी आणलं. परशा जागाच होता. तो अर्भकाच्या आवाजाने उठून बसला. थोडासा चिडक्या स्वरात म्हणाला, हे काय? कुणाचं? अहो, संडासात होतं. बाळाची तडपड पाहवली नाही मला. थोडी भीती वाटली, पण घेतलं उचलून. तिच्या डोळ्यांतून मातृत्व ओसळताना परशुरामला दिसलं. म्हणून परशुरामने सुद्धा खूप खोलात जाण्याचा प्रयत्न केला नाही. तरीही तो पुढे म्हणाला, पण चौकशी झाली तर जग काय म्हणेल? जगाचं काय घेऊन बसला आहात? त्या संडासात जीव तडफडून मेला असता तर? जगाचं काय? जग पायही चालू देत नाही आणि घोड्यावरही बसू देत नाही. जीव वाचवणं महत्वाचं. लक्ष्मी बोलत होती आणि परशु तिच्या तोंडाकडे पाहत होता. कारण परशुरामाने असे अनेक अर्भक संडासातच काय तर उच्छभ्रू वस्तीतल्या कचरा कुंडीतही पाहिले होते. त्याने ते महानगरपालिकेच्या दवाखान्यात पोहोच केलं होतं, तर कित्येक केराच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले होते. लक्ष्मीने केलेल्या हिमतीला त्यानं दाद दिली. कचरा कुंडीतले अर्भक घरी आणण्याची त्याची हिंमत कधीच झाली नव्हती. दोघांच्या संसारात तिसरा अवचित पाहुणा पाहून शेजाऱ्या पाजाऱ्या बायांनी तोंडात बोटं घातली होती. शेजार पाजारच्या बायांनी चौकशीही केली. लक्ष्मी मोठी ठमकी बाई होती. पाप कोणाचं? यात अर्भकाचा काय दोष? त्याचा जीव वाचला हे महत्वाचं, आणि त्याचं तुम्हाला काय? तेव्हा शेजारी पाजारी गप्प बसायचे. लक्ष्मीने तिचं नाव मोठ्या आवडीने शोभा ठेवलं. सावळा रंग, चुटुकदार ओठ, सरळ नाक, मोठमोठे डोळे, घनदाट जावळ, गुबगुबीत बाळ, खरंच नावाप्रमाणेच. शोभा घरात आल्यापासून घराची शोभा वाढली होती. घरातलं वातावरण बहरून गेलं होतं. तिची मातृत्वाची भूक शोभामुळे तृप्त झाली होती. ती आनंदून गेली होती. परेशालाही लक्ष्मीचा एकटेपणा दूर झाल्याचं पाहून बरं वाटत होतं. तिचं बाळाशी खेळणं, मांडीवर घेऊन दूध बाटलीनं पाजणं, कपडे बदलणं, या सर्व गोष्टीत इतकी रमली होती की जवळ असलेल्या परशुरामाचेही तिला भान राहत नव्हतं. शोभा वर्षाची व्हायची होती. अशातच एका विचित्र तापाने, लेप्टोस्पायरोसिसने तिचा आणि तिच्या नवऱ्याचा बळी घेतला. मरतेवेळी लक्ष्मीने शोभाला सोयराबाईच्या ताब्यात दिला. आई, आत्ता कुठे मी बहरायला लागले होते, पण नशिबाला तेही मान्य नाही. आई, जसं मला वाढवलं तसंच तू शोभाला सुद्धा वाढव. ती डोळ्यात पाणी आणून बोलत होती. सोयराबाईने शोभाला घरी आणलं होतं, नाहीतरी तिच्याकडे विश्वास होता. तोही बराच वेळ घराच्या बाहेर असायचा. नाऱ्याचं लग्न करून तो वेगळा राहत होता. बघता बघता शोभा 12 वर्षांची कधी झाली ते कळलंच नाही. सोयराबाईने सख्ख्या मुलीसारखंच तिला वाढवलं.
अजूनही माणुसकी जिवंत आहे याचेच हे उदाहरण होतं. शोभा महानगरपालिकेच्या शाळेत शिकत होती. मुलगी हुशार होती. गुरुजी सांगत, पोरगी हुशार आहे, मावशी शिकव तिला. विष्ण्या रातच्याला घरी येऊन धिंगाणा करीत असे. वेळ प्रसंगी शोभाला मारायचा. हे वारमाशे, कुठून आली आमच्या घरात फुकाचं खाते? मोठी आली शिकणारीन, भांडी घास. विष्णा नेहमीच दिवसायचा. सोयराबाई थरथरत्या हाताने त्याच्या थोबाडीत मारायची आणि आवेशानं म्हणायची, ए मूर्त्या, खबरदार तिला हात लावशील तर तुझ्या कमाईचं नाही खात ती. सोयराबाईने आता 77 गाठली होती. ताकद कमी झाली होती. त्यातच दम्याचा त्रास तिला होत होता. पायाच्या नायट्याच्या जखमा चिघळल्या होत्या. शोभा त्या जखमा धुवून त्यावर पावडर टाकायची. हे पाहून सोयराबाईंच्या डोळ्यात पाणी यायचं. कसं होईल तुझं शोभा? कर्माची मुलगी गेली पण धर्माची मला मिळाली. तू तू माझ्याच पोटची. असं कितीतरी वेळ ती बडबडत बसायची. सोयराबाई आता खाटीला लागली होती. रात्रभर दम्याच्या खोकल्याने ती झोपतच नव्हती. मिळालेल्या तुटपुंज्या निवृत्ती वेतनातून ती घर भागवत होती. विष्णा म्हणजे असून नसल्यासारखाच. पैशाची वानवा, आजीचं आजारपण आणि घरातली कामं यामुळे शोभाने शिक्षणाला सलाम ठोकला. ती धुण्या भांड्याचं काम करू लागली होती. तिने आजीला वाचवण्याचा प्रयत्न केला पण प्रयत्न व्यर्थ ठरले. सोयराबाईने यात्रा संपवली होती. शोभाच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. जीवाभावाची आजी वारली होती. शोभा आता 15 वर्षांची झाली होती. विष्णा आणि शोभाच आता घरात राहत होते. शोभाला विष्ण्याची भीती वाटत होती. त्याची रोजची तर्र अवस्था बघून ती कोपऱ्यात झोपून घ्यायची. मार खायची पण एक शब्दही काढत नव्हती. नाऱ्याला आता शोभाची अडचण होत होती. म्हणून तिचं लग्न लावून देण्याचं नाऱ्यानं ठरवलं होतं. नाऱ्याला ते घर हवं होतं. शोभाने विचारलं, मला मुलगा बघायला हवा. जास्त शहाणपणा करू नकोस. मी सांगितलेल्या पोराशीच तुझं लग्न होणार. नाऱ्या दम देत तिला म्हणाला. पांडुरंग नावाच्या मतिमंद मुलाशी लग्न लावून दिलं. पांडुरंग नाऱ्याच्या बायकोचा चुलत भाऊ. हा कट नाऱ्याच्या बायकोनंच केला होता. शोभाचं मन बंड करून उठत होतं. तिच्या बंडाचा बिमोड तिच्या सासू सासरे आणि दिरांनीच केला होता. आता तिला शरण गेल्याशिवाय पर्याय नव्हता. अखेर पांडुरंगाने बकरी लोळवली. पांडुरंग शरीराने वाढला होता पण मनाने फक्त 5 वर्षांचा होता. अर्धांड शरीर आणि त्याची वासनेची भूक एवढी होती की शोभाचा चेंदा मेंदा केला होता. आता शोभाकडे एकच उरलं होतं. आता आयुष्याची किती लखतर होतील तेच पाहत राहायचं. वर्षातच पाळणा हल्ला. तिला जुळे झालं होतं आणि तेही जन्मतःच मतिमंत. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.